वैशाख महिन्याला आरंभ झाला होता. काळगावच्या अफाट फोंडामाळावर दरवर्षाप्रमाणे यंदाही एक एक भिकारी येऊन स्थायिक होत होता. एखाद्या महावृक्षावर पाखरांचा कळप उतरावा तद्वत रोज 10-5 भिकारी येऊन तो माळ गजबजत होता. वारणा खोऱ्यात वावरणाऱ्या अनेक जाती जमाती त्या माळावर येऊन आपापली पालत ठोकीत होत्या. अस्थिर वाऱ्यासारखे जीवन जगत असलेले फिरस्ती दरवर्षी वैशाखात या माळावर येऊन स्थिर होत. पावसाळा कंठीत आणि पावसाळा संपला की जिकडे सुगी लागेल तिकडे जात. एक एक जमात येत होती. माळावर पालं उभी करत होती. शेकडो पालं उभी झाली होती. अजूनही लोक येत होते आणि येणार होते. डवरी, डोंबारी, दरवेशी, माकडवाले, सापगारुडी, तुरवाले, भानामतीवाले, गोसावी, फासेपारदी, नंदीवाले, शिकलदार अशा अनेक जमातीने तो माळ व्यापीत आणला होता. प्रत्येक जमात दुसरीशी फटकून तळ देऊन बसली होती. तिथं प्रत्येकाचा धर्म वेगळा होता. कर्म वेगळं होतं आणि जगण्याची रीतही वेगळी होती. त्यांची दैवत वेगळी होती. त्यांची ठिकाणं वेगळी होती. प्रत्येक देवस्थानापुढं निरनिराळ्या पताका फडफडत होत्या. माळावर गर्दी वाढत होती. तसतसा तो माळ गजबजत होता. हर्षभरीत होऊन हसत होता, खेळत होता, नाचत होता. जुन्या ओळखीनं नवा मुगार येत होता. वर्षानंतर ते भिकारी एकमेकांना भेटत होते आणि आनंदित होऊन गळ्यात पडत होते. अगदी शेवटी यंकू माकडवाला आला. त्याला पाहून पूर्वी आलेले सैदू दरवेशी, सख्या माकडवाला, बाळ्या डोंबारी यांना परमानंद झाला. बाळ्याने तर धावत जाऊन यंकूला मिठी मारली. माहेरी आलेल्या लेकीला बाप भेटतो तसा तो यंकूला भेटला. गांजाची चिलीम हाती घेऊन सैदू दरवेशी पुढे आला आणि यंकूला सलाम करीत म्हणाला, सलाम अलैकुम. यंकू पुढे झाला. पर्वती डवऱ्याच्या पालापडून तो निघाला. पर्वती आपल्या अंगणात बसला होता. यंकूला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. पर्वतीच्या पुढच्याच पालातला हिकम्या गारवडी तिरस्कारानं थुंकला. त्यांना यंकूचे येणं आवडलं नाही. कारण यंकूचा धिप्पाड देह, अपार बळ आणि त्याचा सज्जनपणा याचा त्यांना हेवा वाटत होता. यंकू अंगापिंडानं मजबूत होता. अंगात रेड्याचं बळ होतं. त्यानं नुकतीच 35 ओलांडली होती. तो स्वभावानं गरीब होता. सर्वांशी जुळतं घेणारा होता. कोणाशी भांडण त्याला नकोसे वाटे. पुढे येणाऱ्याला रामराम करणं हा त्याचा स्वभाव होता. त्यामुळंच इतर भिकारी यंकूला मान देत होते. सैदू दरवेशी, बाळ्या डोंबारी, सख्या माकडवाला आणि इतर त्याला आपला मित्र मानित होते. यंकू जुन्या दोस्तांना भेटत भेटत पुढे निघाला. त्यानं भेटणाऱ्याची चौकशी केली. बायको मेल्याचं दुःख त्यांना सांगितलं. ते ऐकून दोस्त हळहळले. पोरक्या झालेल्या देखण्या कांडेदार दुर्गाची कीव करू लागले. गेल्या आषाढात त्याची बायको मेली आणि 11 वर्षाच्या दुर्गाला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या शिरावर पडली. बायको मेल्यानंतर काही काळ तो उदास होता. पण उदास राहून भागणार नाही. दुर्गाला जगवलं, वाढवलं पाहिजे हे त्यानं जाणलं व तो उद्योगाला लागला. त्यानं एक माकड घेतलं. त्याचं नाव गंग्या ठेवलं. गंग्या माकडाचा खेळ करीत यंकू आपलं पोट भरू लागला. दुर्गाला जीवापलीकडे जपू लागला. यंकूनं माकडवाल्याच्या बगलेवर आपलं पाल उभं केलं. दुर्गाला आनंद झाला. मापटे एवढं गंग्या माकड नाचू लागला. दुर्गाचं केस सोडून उभा वेचू लागला. सरत्या वैशाखापर्यंत सर्व भिकारी माळावर येऊन दाखल झाले. अनेक फिरत्या जागी जाऊन स्थिर झाल्या होत्या. ओसाड माळावरचं वातावरण आनंदानं भरलं. माळाचा पांग फिटला. तो गजबजू लागला. ज्येष्ठ गेला आणि आषाढ निघाला. उभा पाऊस वरसू लागला. नेहमीप्रमाणे भिकारी हैराण झाले. परंतु सवयीनुसार त्यांनी त्या प्रसंगाला पाठ दिली. मिळेल ते पोटात भरून दिवस रेटले. श्रावणात चमत्कार घडला. महिला नवा रंग आला. हिरवा मुलामात चढला. ती सुखाचे निश्वास टाकू लागली. शिवार बहरला. पिकं टोलू लागली. गिरक्या घेऊ लागली. जागोजाग भाजी पिकली. मुबलक भाजी, भरपूर पाणी. सरपण यामुळे माळावरचे भिकारी सुखी झाले. उभी पिकं पाहून देवाला हात जोडू लागले. लोकांची पिकं, लोकांचा शिवार, पण त्यांना आनंद होत होता. जग सुखी तर आपण सुखी असा त्यांचा व्यापक जिव्हाळा होता. भाद्रपात पावसानं हात आखडला. मातीत मोती पिकून तो निघून गेला. भिकाऱ्यांना आनंद झाला. ते सर्व नव्या जोमाने उद्योगाला लागले. डवरी, डोंबारी, दरवेशी, सापगारुडी, तुरेवाले,
भानामतीवाले, गोसावी, फासेपारधी, नंदीवाले, माकडवाले एकूण एक तयार झाले. दारोदार डवरी डमरू घेऊन डवर घालू लागले. यंकू आपल्या गंग्या माकडाला घेऊन दारोदार हिंडू लागला. सैदू दरवेशी आपलं अस्वल खेळू लागला आणि अस्वलापेक्षा दरवेशाचा दंगा मोठा ही मन सार्थ करू लागला. बाळ्या डोंबारी आपल्या तरुण पोरीचा तांडा घेऊन तमाशाचा फड पाडित होता. सापवाले साप खेळवीत होते. भानामतीवाले भानामतीचा चमत्कार दाखवून लोकांना दिपीत होते. माकडवाल्यांनी आपली पोटं माकडावर लादली होती. रावणाची लंका जाळणारा तो प्राणी त्यांच्या हुकुमात होता. नाच म्हणेल तसा तो नाचत होता आणि शेतकऱ्यापुढं डोकं टेकून भीक मागत होता. माळावर सैदू दरवेशी, यंकू माकडवाला, बाळ्या डोंबारी आणि परबती डवरी ही जबरी करतीनी शहाणी म्हणून ओळखली जात होती. यंकू अंगानं बळानं मोठा होता. रुंद चेहरा, रुंद गर्दन, भरपूर पिळदार मिशा, अंगात गोल पैरण, डोकीला भलं मोठं पागोट, हातात लांबलचक काठी नि खांद्यावर गंग्या माकड असा त्याचा थाट होता. सैदू दरवेशी भयंकर गाजा ओढणारा म्हणून प्रख्यात होता. बंदुकीत गोळी भरून हिंडावं तसा तो चिलमीत गांजा भरून हिंडत असे. गुलछबू मिशा राखल्या होत्या. सिंहाच्या आयाळीसारखी दाढी वाढवली होती. भुवया रेखीव नि दाट होत्या. रोज दारापुढं अस्वलाशी कुस्ती खेळून त्याचा देह पिळदार झाला होता. त्याच्या आवाजात पोलादाचा नाद निघत होता. तो तापट होता. सर्व भिकारी त्याला वचकत होते.